आज आपण जलदुर्ग प्रकारातील कुलाबा किल्ला बघण्यासाठी जात आहोत, जो अलिबाग पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रात आहे। कुलाबा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे। इथून मेन एंट्री आहे। इथून आत्ता आपण कुलाबा किल्ल्यावर आलो आहे आणि अलिबाग बीचपासून बोटीने किंवा घोडागाडीने आपण इथे येऊ शकतो। तर तो अलिबाग बीच आहे, तिथून आम्ही घोडागाडीने इथपर्यंत आलो आहे। किल्ला खूप छोटा आहे। आज भरती असल्यामुळे पाणी खूप जास्त आहे आणि जर पाणी नसतं तर आपण चालत चालत त्या किल्ल्यावर येऊ शकलो असतो, पण पाणी असल्यामुळे आपल्याला एकतर बोट अवेलेबल नव्हत्या, त्याच्यामुळे घोडागाडीने आपण इथपर्यंत आलो आहे। त्या पाण्यातून आलो आहे घोडागाडीने। हा इथे एक किल्ला आहे दुसरा छोटासा। मराठा नौसेना प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी 18व्या शतकात कुलाबा येथे आरमाराचे प्रमुख केंद्र उभारले। नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीज, सिद्धी व ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता। उंदेरी आणि खांदेरी म्हणून 2 किल्ले दिसत आहेत। शिवाजी महाराजांनी हे दोन्ही किल्ले स्वराज्यात दाखल केले होते। हा जो दिसतोय इकडे, हा उंदेरी आणि इकडे खांदेरी आहे, असे 2 किल्ले आहेत। या किल्ल्याचे बांधकाम सखल खडकाळ बेटावर झाले असून यात 17 बुरुज व 2 प्रवेशद्वार आहेत। त्यापैकी 3 बुरुज आजही सुस्थितीत आहेत। इथे छोटीशी वस्ती आहे इथल्या लोकांची। किल्ल्यात अनेक इमारती, महाल, कोशागर, तबेले व बगीचे तर होतेच, शिवाय मराठा सैन्यातील 1000 पायदळ व 700 घोडेही होते। अनेक प्रसंगी लागलेल्या दुर्दैवी आगीने सर्व इमारती भस्मसात झाल्या। लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने कुलाबा किल्ल्याचे अतिशय महत्त्व होते, कारण सरखेल कान्होजी आंग्रे या किल्ल्यातूनच मुंबई ते जंजिरा या सागरी किनाऱ्यावर गणपती बाप्पा मोरया। हे बांधकाम त्या काळातलं जुनं बांधकाम आहे, त्याच्यानंतर हे थोडंसं बांधकाम केलेलं आहे। तर मग हे मेन दगडातलं जुनं बांधकाम आहे। हे बघ, काळा दगड दिसत आहे ना आतलं पण हे। एक मंदिर आहे, वृंदावन बघ ना किती सुंदर आहे, मस्त आहे ना। वाव, हे त्या काळातले, कारण बघ इथल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत ना, ह्या मूर्त्या आता थोड्याशा हे झाल्यात, म्हणजे ऊन वारा पाऊस याच्यामुळं थोडं शार्पनेस आहे ना ते कमी झालं। म्हणजे हे खूप जुन्या त्या काळातले, जेव्हा कान्होजी आंग्रेंनी याचं बांधकाम केलं त्या काळात।